हॅलो एव्हरीवन. सो आज आहे ऋषी पंचमी. तर इकडे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चांगल्या कट करून घेतलेल्या आहे. नारळसुद्धा खवणून घेतलेला आहे. तर आपण बघूयात आता ऋषी पंचमीची भाजी कशी बनते ती. सो एका पातेल्यामध्ये तेल आणि तूप टाकलेलं आहे. त्यात जिरं टाकायचं आहे आणि थोडं हिंग टाकायचं आहे. जिरं चांगलं फुललं ही रानभाजी मिळते, ती आपण टाकायची आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे. रानभाजी तुमच्याकडे पण बनवतात की नाही ऋषीची भाजी हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण बघूयात आता ही भाजी कशी बनते ते. ती छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. भोपळा आहे, शिराळा आहे, भेंडी आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भोपळा शिजायला थोडा वेळ जातो, शिराळा शिजायला थोडा वेळ जातो आणि आपण यात पाणी नाही घालणार आहोत. या भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटतं. छान मिक्स करून घेऊयात. भेंडी पण टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलेलं आहे भाजींना. सो आपण पाणी नाही टाकायचं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यात वाटण टाकलेलं आहे, जिरं, खोबरं आणि मिरचीचं वाटण केलेलं. सो हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला चांगली उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर त्यात आपण चिंचेचा कोळ टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यात थोडं पाणी टाकणार आहोत, बिकॉज ऑलरेडी आपल्या भाज्यांना खूप पाणी सुटलेलं आहे. सो त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून छान उकळी घ्यायची आहे आपल्याला ही भाजीची आणि गरमागरम भाताबरोबर खायची आहे. हे आहे पाणीनू तांदूळाचं भात ठेवलेलं आहे मी एका साईडला, ते खूप छान लागतात. आता पूजे करून घेऊयात आपण. हे आहे पूजेचं ताट. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बाय.